मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा प्रस्ताव. यावर्षी 92% पाऊस पडणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज. पालिका प्रशासनाकडून आयुक्तांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मुंबईच्या मालाडमधील प्रोफेसरच्या हत्येचा तपास रेल्वे पोलिसांकडून पूर्ण. आरोपी ओंकार शिंदेच्या विरोधात 247 पानांचं आरोपपत्र दाखल. जानेवारी महिन्यामध्ये मालाड स्थानकात 32 वर्षीय प्रोफेसर आलोक कुमार सिंग यांची हत्या करण्यात आली होती. मंजुषा देशपांडे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून शिफारस. सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. मुंबईतील कोस्टल रोडवर वाहतूक वाढली. दररोज 63,000 वाहनांची नोंद. वाहतुकीमध्ये तब्बल 7 पट वाढ झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट. गेल्या 2 वर्षांपासून 3,16,00,000 वाहनांनी कोस्टल रोडचा वापर केला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईच्या मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव. मुंबादेवीच्या भक्तांसाठी खास सोहळा. पारंपरिक सोहळ्याची श्री मुंबादेवी मंदिर ट्रस्टनं केली घोषणा. मंदिरात आंब्यापासून आणि विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात येणार. नवी मुंबई विमानतळाच्या 3ऱ्या रनवेचा अभ्यास सुरू. सिडकोच्या राईट्स लिमिटेड आणि क्रिएटिव्ह ग्रुप LLP या संयुक्त सल्लागार संस्थेची नियुक्ती. हा अभ्यास 6 महिन्यामध्ये पूर्ण होणार. अंधेरी सबवेतील पाणी साचण्याच्या प्रश्नावर 2 महिन्यामध्ये उपाययोजना करा. मंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश. मोगरा नाल्याचा प्रभाव वळवणं आणि साठवण टाकीच्या पर्यायांची चाचपणी. मुंबई महापालिकेमध्ये उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या. अश्विनी भिडेंनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच 15 दिवसांमध्येच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. दक्षिण आणि मध्य मुंबईतील काही ठिकाणी रात्री 5 तास बत्ती गुल. पूर्वसूचना न देता वीज पुरवठा 5 तास खंडित केल्यानं मुंबईकरांचा संताप. 5 तास लाईट नसल्यानं वरळीतील नागरिक मध्यरात्री रस्त्यावर. पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया. पुण्यामध्ये आज पाणीपुरवठा सुरळीत असणार. व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदमुळे पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय. यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार होता. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील विठ्ठल मंदिरामध्ये कायम ठेवण्याची मागणी. निवडुंगा विठोबा मंदिराचे विश्वस्त विशाल धनवडे यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. पुण्यामध्ये टँकर चालकांचा संप मागे. महापौर मंजुषा नागपुरे आणि वाहतूक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पुढील 15 दिवस कोणतीही कारवाई करणार नसल्याचा दिला शब्द. टँकर चालकांनी सोसायट्यांना पाणीपुरवठा करणार नसल्याचा इशारा दिला होता. इको फ्रेंडली सोसायट्यांना मिळणार मालमत्ता करामध्ये सूट. तर कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, झिरो वेस्ट संकल्पना प्रभावीपणे राबवणाऱ्या इमारतींना सवलत. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. पुणे मनोरुग्णालयामध्ये रुग्णांकडून सफाई करून घेतल्याप्रकरणी लोकराज्य स्वयंरोजगार संस्थेकडून रुग्णालयावर आरोप. आमच्यावरील आरोप खोटे. रुग्णालयाला आमचं 2,83,00,000 बिल थकवलं. लोकराज्य संस्थेचे येरवडा मनोरुग्णालयावर गंभीर आरोप. पुण्याच्या भोरमध्ये सहकार मेळावा आणि केडर सचिव नियुक्ती आदेश वितरण समारंभ उत्साह संपन्न. भोर तालुका देखरेख संघ आणि पुणे जिल्हा बँकेच्या संयुक्त विद्यमानं सहकार मेळाव्याचं आयोजन. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या उतरवलीमध्ये संत गोरोबा काका यांच्या 709वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. भक्तिमय वातावरणामध्ये नागरिकांचं संत गोरोबा काकांना अभिवादन. गोरोबा काका मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.